जे स्वतः फुटीरतावादी आहेत आणि जे फुटीरतावादी आहेत त्या दोघांनाही लाज वाटायला हवी। अशा लोकांना जनतेनेच राजकीय दृष्ट्या मोडीत काढण्याची खरोखर गरज असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी फुटणारे खासदार आणि फोडणाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। रोहित पवार यांनी या ट्विटच्या माध्यमातून हल्लाबोल केलेला आहे। अरविंद सावंत यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। आपण बघतोय आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी। दिल्लीमध्ये उद्या राऊत देसाईंची पत्रकार परिषद होणार आहे। संजय राऊत देसाई आणि अरविंद सावंत उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दिल्लीमध्ये उद्या ही पत्रकार परिषद होणार आहे। संजय राऊत यांनी या आज ट्विट करत काही संकेत दिलेले आहेत आणि याच संदर्भात आता उद्या पत्रकार परिषद होणार आहे। नेमकं काय पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत सांगणार ते महत्त्वाचं, कारण कालपासूनच संजय राऊत आणि अनिल देसाई हे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळत आहे। खासदारांच्या संपर्कात होते, मात्र अचानक खासदार नॉट रिचेबल झाले आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर धरलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून झी 24 तासवर सुद्धा झी 24 तासला सूत्रांकडून कालपासूनच या सगळ्याची अधिकृत माहिती येत होते। एक विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भातली माहिती येत होती। खासदारांना फोडण्यासाठी 15 कोटींचा ऍडव्हान्स दिल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमधून केलेला आहे। त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद काय असणार, उद्या दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडणार आहेत त्या खऱ्या अर्थानं राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणाचा भूकंप उद्या होणार असल्याची शक्यता आहे आणि तो त्याचा केंद्रबिंदू दिल्लीत असणार आहे। आणि थेट जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच उद्या दिल्लीमध्ये राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आणि तुम्ही ज्या प्रकारे आपले जे ट्विट येत आहेत, ज्या प्रकारे रोहित पवारने ट्विट केलं, संजय राऊतांनी ट्विट केलं आहे, सुनील राऊतांची जी बाईट आहे, सुनील राऊतांनी जे भाष्य केले आहे, हे सर्व भाष्यला दुजोरा देणारे भाष्य आहेत या ऑपरेशन टायगरला। कारण की आतापर्यंत आपण शक्यता वर्तवली जात होतो की शक्यता उद्या असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, परंतु ही जी ट्विट्स आहेत ही ट्विट त्यांना दुजोरा देणारे ट्विट आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर कारणं बघितली तर याआधी उद्धव ठाकरेंनी मिटिंग्स घेतली होती आणि मिटिंगमध्ये स्टेट म्हटलं होतं ज्यांना जायचं आहे त्यांनी जा, ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, मी कोणाला अडवणार नाही, जे माझे असतील ते इथे राहतील असं थेट म्हटलं होतं। काहींना शपथा दिल्या होत्या, घरातल्यांच्या शपथा काहींनी घेतल्या होत्या असंही काही माहिती समोर येत होती। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्ता आहे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि जे ठाकरे परिवाराची जी खालच्या ग्रोथपर्यंत जाण्याची जी म्हणजे ज्या निवडणुका झाल्या, निवडणुकाच्या प्रचाराला ते उतरले नाही, त्यामुळे मोठा फटका हा ठाकरे गटाला बसलेला आहे। ही जी खंत होती खासदारांमध्ये, आमदारांमध्ये, ही खंत वारंवार समोर येत होती। खरं तर दौरे करणं गरजेचं होतं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेने, ते होत नव्हते कुठेतरी आणि त्यामुळे छुप्या आवाजांमध्ये ही शंका, ही निराशा हे व्यक्त करत होती आणि त्याचाच आज भूकंप झालेला आहे असंच आपण बोलू शकतो, त्याचाच उद्रेक झालाय असंच अगदी कपिल, तुम्हाला थोडंसं थांबवतो। एक ब्रेकिंग बातमी येते, या सगळ्या घडामोडींसंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते। संजय राऊत यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, इंग्रजीतून घोडे बाजाराबद्दल पुनरुच्चार करण्यात आलेला आहे। पक्ष बदलण्यासाठी 15 कोटींचा ऍडव्हान्स देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इंग्लिश मधून हे ट्विट केलंय। काय नेमकं ट्विटमध्ये म्हटलेलं आहे संजय राऊतांनी, बघूया। आपलं स्वप्न मनी मनी ही एक धक्कादायक आणि संतापजनक बाब आहे की महाराष्ट्रातील खासदारांना आज रात्री पक्ष बदलण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचं वृत्त आहे। असं ट्विट पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केलेलं आहे। आणि त्यानंतर जाऊयात नवी दिल्लीला, आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, आपण बघतोय संजय राऊतांचं दुसरं ट्विट आलेलं आहे, त्यामध्ये मायना मथळा तोच आहे, मात्र इंग्लिश मधून त्यांनी ट्विट केलंय। नक्कीच, कारण की आता ही नुसतं राज्य पातळीची बातमी नाहीये, तर हे राष्ट्रीय लेवलवर आहे। कारण की आज जेव्हा खासदार फुटतायत ते एनडीएला कुठे जोडून आहे आणि टीएमसी नंतर आताच राष्ट्रीय लेवलवर जर शिवसेना उद्धव ठाकरे यांची परत शिवसेना फुटते तर नक्कीच ही खूप मोठी अशी घटना जी आहे सांगितली जाते आणि म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये ट्विट करावंसं। दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे 3 लोक, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत, या तिघांना प्रोसेसमध्ये आहे आणि ते आता काहीच वेळात सक्सेसफुल सुद्धा होणार हे सुद्धा समजून येते। या सगळ्यांच्या मागे संदीपजी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन बिल, विमेन रिझर्वेशन बिल या सगळ्या बिल्स येणार आहेत
आणि त्या सगळ्यांमध्ये एनडीए, भाजप म्हणा किंवा एनडीए म्हणा, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात एक सपोर्ट पाहिजे आहे खासदारांचा, आणि ते त्याचाच पाठ हा ऑपरेशन टायगर आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण की मागच्या वेळेस ज्या प्रकाराने मोठ्या नंबर्स मध्ये हे सगळे बिल्स जे पारित नाही झालेले, मोठ्या नंबर्स मध्ये एनडीएला जे भाजपला नंबर्स पाहिजे होते, मात्र ते आता मिळाले नाहीयेत. काहीच दिवसांपूर्वी टीएमसीचा एक वेगळा गट झाला, टीएमसीचा वेगळा गट एनसीपी मध्ये गेला, 22 खासदार जे आहेत ते एकत्र आले. आता हे 6 खासदार जेव्हा अजून जातात तर लोकसभामध्ये भाजप म्हणजेच एनडीएची सीट जास्त होते, आणि या सगळ्यांमध्ये जे आहे आपण बघतो तर ऑपरेशन टायगर सुद्धा याचा पार्ट आहे असं समजून येतं. संदीप, अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये कुठेतरी ठाकरेंचे जे खासदार फुटणार आहेत त्यांच्या मधल्या एका खासदाराला मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 3-4 जण उत्सुक असल्याचं सुद्धा पाहायला मिळते. नेमकं काय, कुणाला लॉटरी लागू शकते या फुटीनंतर, ठाकरेंचे जे खासदार फुटणार आहेत ते वेगळा गट स्थापन केल्यानंतर? नक्कीच रस्सीखेच आहे. कारण की एका ठिकाणी जर आपण बघितलं तर शिवसेनाच्या गटातले 2 मंत्रीपद, म्हणजेच आता सध्या अवघं एक कॅबिनेट मंत्रीपद अजून बाकी आहे. तसंच दुसरं जे आहे ते राज्य मंत्रीपद मिळालं आहे. आता हा कॅबिनेट मंत्रीपद जो मिळाला आहे तो कुठे ना कुठे कोणाला जे वेगळं झालेला गट आहे तो त्यांच्यातला कोणाला दिलं जाणार का, किंवा जे आहे राज्य मंत्रीपद आता ज्यांना दिलं गेलं आहे त्यांचं राज्य मंत्रीपद काढून जे आहे ते आताच्या गटाला दिलं जाणार का, या सगळ्यांवरती चर्चा होणार आहे. हे सगळ्या गोष्टी काही डिसाइडेड पण असतील, मात्र या आता एकदम फायनल शिक्कामोर्तब आज रात्री होणार आहे असं समजून येत आहे. आज रात्र जी आहे खूप महत्वाची आहे. महाराष्ट्रात हा वेगळा दुसरा भूकंप येणार आहे. एक भूकंप पहिलं बघितलेलं की कशा प्रकाराने गुवाहाटीमध्ये सगळे आमदार पोहोचलेले, आणि तो जूनचाच महिना होता संदीप, आणि आज सुद्धा आपण जेव्हा या जून महिन्यात आलोय तर हा दुसरा भूकंप शिवसेनामध्ये होणार आहे का, हे नक्कीच बघणं गरजेचं असेल. अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये कुठेतरी ओम बिर्ला यांची उद्याच सकाळी भेट घेतली जाणार आणि वेगळ्या गट स्थापनेसंदर्भात चर्चा केली जाणार. या सगळ्या हालचाली उद्या सकाळपासूनच दिल्लीमध्ये घडू शकतात असं वाटतंय? नक्कीच ओम बिर्ला इथेच आहेत राजधानी दिल्लीत, आणि जर बरोबरच बघितलं तर आज रात्रीची बैठक जर व्यवस्थित पार पडली, आज रात्रीची बैठक जर सक्सेसफुल झाली, जी होणारच आहे, पण सगळे खासदार अजून पोहोचले नाहीयेत. जे राजाभाऊ वाजे आहेत ते राजधानी ट्रेन मधून सकाळी पोहोचणार आहेत, आणि ते जेव्हा इथे पोहोचतील, अरविंद सावंत तर नाहीये त्या 6 मध्ये, पण बाकीचे सगळे जे खासदार आहेत ते आज रात्री पोहोचले. राजाभाऊ वाजे हे सकाळी पोहोचणार आहेत. जर हे सगळे एकत्रित झाले आणि सकाळी त्यांनी कॉल घेतला तर 11च्या दरम्यान ओम बिर्ला यांना भेटू शकतात, किंवा पूर्ण दिवसात कधी जे आहे ते भेटू शकतात. पण या सगळ्यांमध्ये आज रात्रीची बैठक खूप महत्वाची आहे, जिथे महत्वाचे निर्णय घेतले जाणार. आणि ऑपरेशन टायगर जेव्हा त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत आहे तर काय कंडिशन्स आहेत, काय अटी आहेत का, जे वेगळे झालेले जेव्हा सगळे खासदार येतात त्यांच्या काय अटी आहेत. कारण की आपण ऑलरेडी ऐकलेलं की रस्सीखेच केंद्रीय मंत्रिपदावर सुरू आहे. जर ती रस्सीखेच अजून सॉल्व्ह नाही झाली तर त्यावरती पण ही महत्वाची बैठक असू शकते. अजून काय काय प्लॅन केलं गेलं आहे, किंवा अजून आता काय प्लॅन होणार आहे, या सगळ्या गोष्टी आज मी थोडंसं थांबवतो. एक ब्रेकिंग बातमी येते, याच घडामोडींसंदर्भातली एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे येते आहे.